लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशभराचं लक्ष होतं, कारण या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. साहजिकच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णसागर हॉटेलमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी युवा नेते युगेंद्र पवार देखील उपस्थित होते. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच लढाई रंगणार का, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक स्वराज्याची बैठक झालेली आहे. काय वाटतं, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढाई बघण्यास भेटेल? नाही का काय आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार उभे राहणार नाहीये. त्याच्यामुळे पवार विरुद्ध पवार अशी लढाई तिथं होऊ शकत नाही. पण आपले पक्ष आता वेगळे झाले. एक पक्ष साहेबांच्या विचाराचा आहे, एक पक्ष दादांच्या विचाराचा आहे. आणि त्याच्यामुळं साहजिक आहे, एक पक्ष म्हणून आपण सगळे निवडणुका तिथं लढवणार आहे. उद्या दादा तिथं लढतायत का भाजप तिथं लढवतायत का कोण म्हणजे समोर आहे आपण बघत फार काही तिथं लक्ष आपण देत नाही. आपलं संघटन आपल्याला मजबूत कसं करता येईल, आपले मुद्दे आपल्या लोकांपर्यंत कसे नेता येतील, साहेबांचे विचार आपण जनतेपर्यंत कसे पोहोचवू शकू, ही सगळी कामं सकारात्मक आपण करायचा प्रयत्न करतोय. या पार्श्वभूमीवर कुठेतरी पदाधिकारी असतील यांची कुठे खांदेपालट चालली का, येणाऱ्या काळात त्याचा फायदा होईल असं वाटतं? काय खांदेपालट कुठेतरी तालुक्यातील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी यांचं पद देण्याचं कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे कुठं स्थानिक स्वराज्य नाही, अजून आपण ते काही केलं नाहीये. ते केल्यावर आम्ही तुम्हाला बोलवू आणि तुमच्या समोर ते आपण सगळी जी काही नवीन कार्यकारिणी असेल ते आपण तुमच्या समोर डिक्लेअर करू. आणि हे निर्णय जे आपले जिल्हा अध्यक्ष आहेत, अ, जगन्नाथ बापू शेवाळे, हे सगळे निर्णय ते घेत असतात. आणि जेव्हा ते बारामतीत येतील तर मग ते तुमच्या समोर त्यांचा निर्णय जाहीर करतील. दादा, एक मुलाखत प्रदर्शित झाली होती. यामध्ये कुठेतरी अजित पवार विरुद्ध पुन्हा निवडणूक लढवणार नाही असं तुम्ही सांगण्यात आलं होतं. काय नक्की त्या मुलाखतीमध्ये तुम्ही म्हटलं होतं काय? तिथं फार मी खूप बोललोय. एक मला काय वाटतं, की फक्त तोच पॉइंट तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलाय. बाकी तासभर मी बोललोय. ते पण तुम्ही ऐकलं पाहिजे. एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील, की बाकी पण खूप काय-काय तिथं मी बोललोय ऐकण्यासारखं आहे. ते पण तुम्ही जरा ऐका. आणि तिथं मी बोलून गेलो, की कुठल्याही कुटुंबात भांडण झालेलं हे आवडत नाही. कुणालाच आवडत नाही. शेवटी तुमच्या कुटुंबात जरी कुठं लढाई झाली, तुम्हाला पण आवडणार नाही. तसं मलाही ते आवडलं नव्हतं. एवढंच ते होतं. दादा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. एकंदरीत अजित पवार विरुद्ध चंद्रअण्णा तावरे अशीच ही निवडणूक झाली. कुठेतरी अ, आपला पक्षाने उमेदवारी दाखल केल्यामुळे त्याचा चंद्रअण्णा तावरे यांना तोटा झाला असं बोललं जातं. कसं बघता? कारण तुमच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली. काय आहे, की जर अण्णांचं पॅनल निवडून आलं असतं, तर मग तुम्ही म्हणाला असता, की बघा तुम्ही अण्णांना फायदा करून दिला. दादांचं पॅनल निवडून आलं, त्याच्यामुळं आता तुम्हाला वाटतंय, की नाही तुम्ही दादांना फायदा करून दिला. आम्ही निवडणुका काही कुणाला फायदा किंवा तोटा करून द्यायला आम्ही लढत नसतो. आपले जे विचार असतात किंवा पवार साहेबांचे जे विचार असतात ते आणि शेतकऱ्यांसाठी आपण हे निवडणुका लढवत असतो. आणि पक्षाने ती निवडणूक लढवलीच नव्हती. एक शेतकऱ्यांचं पॅनल होतं. त्याचं काम आपण केलं. त्याला पाठिंबा आपण दिलेला. तेवढंच आहे. करमाळ्यातील IPS अधिकाऱ्यांच्या सोबत एक कॉल रेकॉर्डिंग उपमुख्यमंत्री अजित पवार होत आहे. अनेक बातम्या देखील लागतात. कसं पाहता? शेवटी हे सगळे मोठे अधिकारी आहेत. IPS, IAS, IRS त्यांच्याशी आपण रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे. या मताचा मी आहे. दादा, एकंदरीत सद्यस्थितीत अ, जे राजकारण चाललंय किंवा जे पवारसाहेब असतील, ताई असतील, यांच्यावरती काय लक्ष्य म्हणा किंवा असतील, हे अगदी खालच्या भाषेत टीका करतात दिसत आहे. कसं पाहता सध्या ओबीसीचं देखील आंदोलन त्याप्रमाणे? आता हे चुकीचं आहे. शेवटी आपण म्हणतो चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र. लोकांना ते आवडत नाही. तात्पुरतं ते लोकं बघतात. त्यांना ते वाटत असेल, की बघा हा शिव्या देतोय किंवा पवार साहेबांवर बोलतोय किंवा अजितदादांवर हे बोलतायत. हे चुकीचं आहे. शेवटी हे सगळे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेबांचं वय पण आता 85 झालंय. आणि तुम्ही एका म्हणजे अशा वरिष्ठ नेत्यावर जर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल, तर मग हे फार चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणजे तुम्ही कसे आहात ह्याच्यातून ते आपल्याला दिसून येतं.
दादा, आरक्षणाचा सध्या मुद्दा सर्वात ज्वलंत आहे. कारण हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, सरकारच्या वतीने काढण्यात आलं. कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण दिलं. परंतु सत्ताधारी म्हणतात की आरक्षण दिलं. ओबीसी समाज इकडे नाराज होतो की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यावर ओबीसीचं आंदोलन संपेल. कुठेतरी ओबीसीमध्ये देखील संभ्रम तेवढाच आहे, मराठ्यांमध्ये देखील संभ्रम तेवढाच आहे. कसं पाहता या जारकडे सध्या? कारण राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद मोठ्या प्रमाणात पेटलेला दिसतो. आता फडणवीस साहेबांनी सांगितलंय की ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना ते आरक्षण तिथं मिळवून देणार आहे. ते अभ्यासू नेते आहेत, त्यांनी ह्या सगळ्याचा विचार केलाच असेल आणि काहीतरी मार्ग ते काढतील. जरा मत्सोरी देखील होती, कारण राहुल गांधींनी पहिला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस देखील बरीच माहिती सांगितली. नंतर आता दुसरी देखील माहिती, म्हणजे आम्ही आधी अणुबॉम्ब फोडलेला आहे, नंतर हायड्रोबॉम्ब होणार आहे, मोठी माहिती यातनं बाहेर मिळणार आहे. कसं पाहता? कारण सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलेलं आहे की जी मत आहेत ते माझ्याच मतदारसंघात याची माहिती करण्यास सुरुवात करा, असं देखील ताई म्हणते. कसं पाहता? हे आपण सुरू केलंय. बारामती लोकसभामध्ये साधारण 1.5-2 लाख मतं वाढलीत. ते पण आता एक ह्या एवढ्या कमी झालंय का हे झालंय. पूर्वी मलाही वाटायचं की आता काही लोक म्हणतात की ठीक आहे ईव्हीएम असेल अमुक असेल, लोकसभा आणि विधानसभा दोन्ही. पण पुरावा कुठे? आता राहुल गांधी साहेबांनी सगळा पुरावा पण आपल्याला दाखवलाय. आपल्या समोर तो पुरावा पण त्यांनी ठेवलाय. बोगस वोटिंग झालंय, दुबार मतदान झालंय, ईव्हीएम मध्ये जे स्लिप पडते ती स्लिप तिथं अडकून राहिलीये, ती स्लिप खालती पडत नाहीये. खडकवासलामध्ये खूप काही गोष्टी झालेत. बारामती लोकसभा मतदारसंघात काही गोष्टी झालेत. विधानसभा मतदारसंघात काही गावं आहेत जिथं ते झालंय. झालंय का तर झालंय, पण आता आपल्याला त्या संदर्भात एक लढाई उभी करावी लागेल, सुरू ठेवावी तुमच्या लागेल. निदर्शनास अशा काय बाबी आलेत का की ज्या कागदपत्रे आहेत या मत्सोरी संदर्भात? आहेत ना, आता 2-3 गावं आहेत. आता आपण अभ्यास त्याचा सुरू केलाय. थोडं मला वेळ द्या आणि सगळं मी तुमच्या समोर ते मांडेन. आता शेवटचा प्रश्न, मेडिकल कॉलेजवरती आता सुप्रिया सुळेंच्या जागेवरती वहिनीची निवड झालेली आहे, कसं पाहता? आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर ताईंना तिथून काढायचं असेल तर मग त्यांनी ते काढलं आणि त्यांचे जे कोण प्रतिनिधी असतील ते त्यांनी तिथं नेमले. नक्कीच हे युवा नेते योगेंद्र पवार होते. स्थानिक स्वराज्य लोक असेल किंवा ओबीसी मराठा संदर्भात सद्यस्थितीतला जो वाद पेटलेला आहे आणि अनेक बाबींवरती त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. दीपक कापडे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.